यंदा गुरुपौर्णिमेच्या दिवशी दोन अत्यंत दुर्मिळ योग जुळून येत आहेत आणि विशेष म्हणजे या दोन्ही योगाचा प्रभाव 29 जुलै रोजी दिवसभर असणार आहे. त्यामुळे या शुभ काळात योग्य विधींनी गुरुपूजन केल्यास जीवनात सुखशांती आणि प्रगतीचे मार्ग मोकळे होऊ शकतात अशी मान्यता आहे. मग या वेळेत काय करावं तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. शक्य असल्यास विष्णू सहस्त्रनाम किंवा श्रीसुक्ताचं पठण करावं. गुरूंचं स्मरण करून गुरुस्तोत्र किंवा गुरु गायत्री मंत्राचा जप करावा. शक्य असेल तर संध्याकाळी चंद्रदर्शन करावं. चंद्राला पाणी किंवा दूध मिश्रित जल अर्पण करावं. ओम सोम सोमाय नमः या मंत्राचा जप करावा. यंदाची गुरुपौर्णिमा धार्मिक आणि ज्योतिषीय दृष्टिकोनातून अतिशय दुर्मिळ मानली जाते, कारण या दिवशी दोन अत्यंत शुभयोग एकत्र येत आहेत. पहिला प्रीतियोग आणि दुसरा हर्षण योग. प्रीतियोग हा परस्पर सुसंवाद आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रतीक मानला जातो, तर हर्षण योग यश, आनंद, उत्साह आणि शुभ फळ देणारा मानला जातो. या दोन्ही योगाचा प्रभाव 29 जुलै रोजी दिवसभर असणार आहे. त्यामुळे या शुभ काळात योग्य विधींनी गुरुपूजन करा आणि जीवनात प्रगतीचे मार्ग मोकळे करा असं देखील सांगितलं जात आहे.